कृषी, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भूमाता ट्रस्टच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून जरांगे पाटलांनी आंदोलनाची भूमिका सोडून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा। सरकारला मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण द्यायचं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दरे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। शिंदे म्हणाले, मराठा समाजाला सोयी सुविधा देण्यास शासन कटिबद्ध असून सरकार मराठ्यांचेच आहे, त्यामुळे मराठा समाजाने सहकार्याची भूमिका घ्यावी। मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्यासाठी विभागीय आयुक्त आणि इतर अधिकारी चर्चा करत असून याबाबत त्यांनी योग्य भूमिका घ्यावी। दरम्यान उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिंदे म्हणाले, उत्तरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासह सर्व सोयी सुविधांसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल। या भागातील सर्व विकास कामे आपण करत असून तारांगण ते उत्तरेश्वर असा रोपवेही करणारे गावागावात जोडणारे रस्त्यांची कामे सुरू आहेत। 70 वर्षांपूर्वीचा ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आपण काढून टाकला असून आता फक्त धरणापासून 7 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित आहे। वरचा सर्व परिसर मुक्त असेल। या भागात रेशीम उद्योग उभारणार असून त्याचे क्लस्टर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात। स्थानिक लोकांना येथेच रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत आहोत। पुनर्वसनाचे प्रश्नही मार्गी लावले जातील। अहिर पुलाचा नारळ 90 मध्ये फोडला होता, पण कामाचा पत्ता नव्हता। आपण नारळ न फोडताच थेट कामे करतो, असेही शिंदे यांनी सांगितले। प्रारंभी एकनाथ शिंदे यांनी उत्तरेश्वर देवाचं दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली आहे।